नमस्कार, मी पूर्वी भावे. महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत. घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. पाहूयात महापालिकेचा महासंग्राम. महापालिका निवडणुकांनंतर राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत. मात्र निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेत निवडणुकांसाठी मुदतवाढ मिळण्याची मागणी केली होती. अखेर राज्य निवडणूक आयोगाला सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळाला. आता जिल्हा परिषद निवडणुकांसाठी 2 आठवड्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने 31 जानेवारीपर्यंत राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाला दिले होते. मात्र आता राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका घेण्यासाठी 10 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मुंबई महापालिका निवडणूक प्रचारासाठी महायुतीची आज शिवाजी पार्कवरती सभा होणार आहे. शिवतीर्थावरनं ठाकरे बंधूंनी सरकारवर केलेल्या टीकेला आज महायुतीचे नेते त्याच मैदानातून प्रत्युत्तर देतील. मुंबई महापालिका आणि निवडणुकीत महायुती आणि ठाकरे बंधू यांच्यात जोरदार राजकीय संघर्ष सुरू आहे. त्यामुळे प्रचाराच्या शेवटच्या 2 दिवसांमध्ये वातावरण तापण्याची शक्यता आहे. काल शिवाजी पार्कच्या सभेनंतर आता ठाकरे बंधूंची एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात सभा पार पडणार आहे. ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी आज ठाकरे बंधूंची सभा होईल. ठाण्याच्या गडकरी रंगायतन इथल्या मूस चौकामध्ये ठाकरे बंधूंची सभा पार पडणार आहे. ठाण्यामध्ये पहिल्यांदाच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच व्यासपीठावरती दिसतील. या सभेतून ठाकरे बंधू एकनाथ शिंदेंवर काय निशाणा साधणार, काय बोलणार याकडे लक्ष लागलंय. डोंबिवलीमध्ये भाजपवरती पुन्हा एकदा पैसे वाटल्याचा आरोप करण्यात आलाय. प्रभाग क्रमांक 29 मध्ये घरोघरी प्रचार करताना भाजप कार्यकर्त्यांकडून 3000 रुपयांची पाकिटं वाटली जात असल्याचा आरोप करण्यात आलाय. या संदर्भातला व्हिडिओ सुद्धा समोर आलाय. तप्प विकासाचे मुद्दे नसल्यामुळे पैसे वाटप केले जात असल्याचा आरोप शिवसेना उमेदवार नितीन पाटील यांनी केलाय. दरम्यान भाजपचे उमेदवार मंदार टावरे यांनी हे आरोप फेटाळून लावले. ऑफिसच्या बाहेर ते ज्या बिल्डिंगीत रोज येतात जातात, कोणीही पैसे वाटपाला गेला तर भाजपचे बिल्ले भाजपचे कोणी घेऊन जात नाही. हे त्यांचंच प्लॅनिंग आहे. निवडणुकीमध्ये काहीही विकासाचं बोलण्यासारखं त्यांच्याकडे नाही आहे. त्यामुळे काहीतरी नॅरेटिव्ह सेट करण्याचं काम सुरू आहे. त्यांनी डेव्हलपमेंटवर बोलावं आणि असं असेल तर निवडणूक आयोग आहेच ते शोधून काढण्यासाठी. त्याच्यामुळे काहीच विषय नसल्यामुळे कसं तरी निवडणुकीमध्ये काहीतरी फुटेज भेटतो काय याचा त्याचा प्रयत्न सुरू आहे. नवी मुंबईच्या कोपर खैराणेत भाजप पदाधिकाऱ्यांकडून शिवसेनेच्या कार्यकर्त्याला मारहाण करण्यात आली आहे. मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आल्यानंतर मारहाणीची घटना घडली. पैसे वाटपाचा आणि मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाल्यामुळे परिसरातलं वातावरणही चांगलंच तापलंय. लातूरच्या प्रभाग क्रमांक 11 मध्ये भाजपच्या उमेदवाराचे नातेवाईक पैसे वाटप करत असल्याचा आरोप काँग्रेसने केलाय आणि उमेदवाराच्या नातेवाईकाला पैसा वाटत असताना काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रंगेहात पकडल्याचा दावाही केलाय. मात्र संबंधित व्यक्तीने काँग्रेसचे आरोप फेटाळले. पैसे वाटपाच्या आरोपामुळे लातूरमध्ये राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. हा व्यक्ती ठाकूर नावाचा आहे. दत्तूसिंग शाळेवरला रिटायर मुख्याध्यापक आहे आणि दत्तूसिंग शाळा ही विक्रमसिंग चव्हाणची आहे, म्हणजे भाजपाचे उमेदवार. त्यांची शाळा आहे आणि त्यांना आम्ही रेड हँड इथं पैसे वाटताना पकडलो आहे. पवार कुटुंबियाच्या घरात त्यांनी पैसे वाटत बसले होते. उद्धव ठाकरे अत्यंत बेभरवशाचे व्यक्ती आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. एबीपी माझाच्या कॉफी विथ कौशिक या पॉडकास्टमध्ये फडणवीसांनी उद्धव ठाकरेंबाबत मोठं वक्तव्य केलंय. उद्धव ठाकरेंचा इगो हाच त्यांचा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे. इगोसाठी ते घरालाही आग लावून मज्जा बघू शकतील असं मुख्यमंत्री म्हणालेत. पण दुसरीकडे त्यांच्याशी वैयक्तिक शत्रुत्व नाही, त्यामुळे 16 तारखेनंतर त्यांच्यासोबतही चहा पिऊ शकतो असंही फडणवीस म्हणाले. उद्धव ठाकरे हे एक अनप्रेडिक्टेबल व्यक्ती आहे आणि त्यांचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे त्यांचा इगो. आपल्या इगो करता आपल्या घराला आग लावून देखील ते मजा पाहू शकतात असं माझं कन्क्ल्युजन आहे. हा जर इगो त्यांच्यामध्ये नसताना तर त्यांच्या पक्षाची परिस्थिती झालीच नसते. बघा, एक असतो आत्माभिमान, एक असतो स्वाभिमान. तो असलाच पाहिजे. तो बाळासाहेब ठाकरेंमध्ये होता म्हणून शिवसेना उभी राहिली, म्हणून त्यांचं एवढं नाव आहे.
पण त्याच्या पलीकडे जेव्हा इगोत ते कन्वर्ट होतं ना, तेव्हा हे सगळे प्रॉब्लेम. काही संकेत नाही आहे. ही राजकीय संस्कृती आहे. संकेत असते तर काल त्यांनी माझ्यावर भरपूर टीका केली आहे, मी त्यांच्यावर भरपूर टीका केली आहे, करणार आहे. पण आम्ही वैचारिकदृष्ट्या आमचे विचार वेगळे आहेत, भूमिका वेगळ्या आहेत, पण एकमेकाचे शत्रू आम्ही नाही. त्यामुळे 16 तारखेनंतर आम्ही एकत्रित चहा पिताना दिसलो तर त्याला फिक्सिंग म्हणू नका. मुंबई सोडून सर्वत्र विकासावरच बोलतोय, त्यामुळे माझे पैजेचे 1 लाख रुपये घेऊन या असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावलाय. कॉफी विथ कौशिक या एबीपी मासाच्या विशेष कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावलाय. उद्धवजींचं विकासावरचं भाषण दाखवा आणि 7,000 रुपये घेऊन जा असं आव्हान आपण दिलं होतं असं ते म्हणाले. मुंबईतल्या भाषणात आपण केवळ ठाकरेंच्या टीकेला उत्तर देणार असल्याचं ते म्हणाले. प्लीज जाऊन माझे 1 लाख रुपये उद्धव ठाकरेंकडनं घेऊन या. याचं कारण आपण मुंबई सोडून कुठल्याही महानगरपालिकेचं माझं भाषण कुठलंही भाषण काढा, त्या ठिकाणी आपल्या लक्षात येईल त्या भाषणांमध्ये की फक्त आणि फक्त विकासावर बोलतो. फक्त विकास, दुसरा विषयच मी आणत नाही, फक्त विकासावर बोलतो. पण मी जो चॅलेंज दिला आहे तो चॅलेंज मात्र ते अजून पूर्ण करू शकले नाहीत. माझा चॅलेंज असा होता की उद्धवजींचं विकासावर एक भाषण दाखवा आणि 1,000 रुपये मिळवा. मी छोटा माणूस आहे, मी लाख रुपयेवाला माणूस नाही आहे, तर मी 1,000 रुपये मिळवा. त्यांनी तरी भाषण केलं नाही म्हणून 2,000 केले, मग ते आता 5,000 रुपयापर्यंत मी पोचलो आहे. आणि तुमच्या चॅनलवरनं ऐलान करतो 7,000 रुपये मी देईन. उद्धव ठाकरेंचं विकासावरचं एक भाषण दाखवा, 7,000 रुपये माझ्याकडनं घेऊन जा. पण उद्धव ठाकरे आपले दुरावलेले मित्र आहेत असंही फडणवीस यांनी सांगितलंय. तर सगळ्यात जवळचे मित्र एकनाथ शिंदे आहेत, त्याच्या खालोखाल जवळचे मित्र अजितदादा, आणि मग पॉलिटिक्सच्या पलीकडचे मित्र हे राज ठाकरे आहेत, आणि दुरावलेले मित्र हे उद्धवजी आहेत. कोस्टल रोड संदर्भातही मुख्यमंत्र्यांनी भाष्य केलं. कोस्टल रोडची संकल्पना जुनी होती, तसंच मला न सांगता भूमिपूजन करण्यात आलं अशी अप्रत्यक्ष टीकाच फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे. राईट ब्रदर्सनी विमानाचा शोध लावला. विमान तर पुष्पक विमान आमच्या रामायणात होतं. मग राईट ब्रदरला का बरं तुम्ही त्या ठिकाणी श्रेय देता? ते तर सगळं श्रेय रामायणाला गेलं पाहिजे, आणि रामायणातलं पुष्पक विमान हेच खरं विमान आहे असं आपण म्हटलं पाहिजे. आता एक दिवस अचानक मला न सांगता उद्धव ठाकरेंनी याचं भूमिपूजन केलं. न सांगता केलं, मला न सांगता केलं, मला न बोलवता केलं. आणि मला BMCच्या कमिशनरचा फोन आला. ते म्हणाले साहेब अशा प्रकारचं भूमिपूजन त्यांनी ठेवलं आहे. आम्हाला हे समजतं की ते कुठल्याही संवैधानिक पदावर नाही आहेत, त्यामुळे त्यांना ते करायचा अधिकार नाही. पण आपण सांगा, आम्ही पुन्हा भूमिपूजन करायला तयार आहोत, आपल्या हाताने भूमिपूजन घ्यायला तयार आहोत. मी त्यांना सांगितलं मला श्रेयवादाच्या लढाईत पडायचं नाही, करू द्या त्यांना भूमिपूजन, मी कोस्टल रोडचं उद्घाटन करेन. काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी मुख्यमंत्री फडणवीसांवर पुन्हा जहरी टीका केली आहे. शेलकी विशेषणं लावत सपकाळांनी फडणवीसांवरती टीका केली. तसंच भाजपने बदलापुरामध्ये बलात्कारित आरोपी तुषार आपटेला नगरसेवक केल्यामुळे सपकाळ यांनी भाजपवरती निशाणा साधला. देवेंद्र फडणवीसांना मी चोमू म्हणतो, मी चोमू म्हणतो. चोमू म्हणजे काय, तर चोर मुख्यमंत्री. चोर म्हणजे काय, तर लोकसभेच्या निवडणुकीनंतर 60 लाख मतदारांची नावं मतदार यादीतून कमी करण्यात आली आणि 45 लाख मतदार वाढवण्यात आले. म्हणजे 1 कोटी मतदार हा महाराष्ट्रात कसा आला? आता निवडणूक आयोगाचा कारभार हा सगळा काळा झालेला आहे. मला तर असं वाटतं की फेअर अँड लवली आता नेऊन त्यांना द्यावं की काय, इथपर्यंत आता टीका करण्यापर्यंत हा सर्व भाग गेला आहे. तुळजापूरला जो ड्रग्जचा व्यवसाय करणारा एक माणूस होता, ड्रग्जचा मोठा डीलर होता, त्याला भारतीय जनता पक्षाने नगराध्यक्षपदाचं तिकीट द्यावं. आणि ह्यासोबतच या गुन्हेगारी पुरतच ते राहिलं नाही, तर बलात्कारींनाही आता संरक्षण देण्याची भूमिका भारतीय जनता पक्षाने स्वीकारलेली आहे. तर बदलापूरला पॉस्को आणि बलात्काराच्या एक गंभीर आरोपामधले जे आरोपी आहेत, नवे तर तेच मुख्य सूत्रधार आहेत.
असं सगळं गावाला माहीत असणारा जो व्यक्ती आहे त्यालाच ते ऑप्शनमध्ये मेंबर घेतात. याचा अर्थ काय आम्ही असा म्हणायचा का की भारतीय जनता पार्टी आता बलात्कार जनता पार्टी झाली आहे? मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी कालच्या भाषणामध्ये उद्योगपती गौतम अदानी यांच्यावरती जोरदार हल्ला केला होता. त्यानंतर आता भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्योगपती गौतम अदानींच्या भेटीचा फोटो ट्विट केलाय. ढोंगी आणि दुटप्पीपणाचा कळस म्हणत राज ठाकरेंवर टीका केली आहे. तब्बल 20 वर्षांनंतर एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंची काल शिवतीर्थावरती तोफ झडाडली. मोदी सरकार फक्त अदानींवरच मेहरबान का असा सवाल उपस्थित करत राज ठाकरेंनी 2014 पासूनचे अदानींचे वाढते उद्योग दाखवत मुंबईकरांना जागं होण्याचं आवाहन केलं. दरम्यान राज ठाकरेंच्या या वक्तव्यावरती शिंदेच्या शिवसेनेचे नेते प्रकाश महाजनांनी टीका केली आहे. अदानी इतके वाईट आहेत तर मग त्यांना घरी जेवायला का बोलवलं असा सवाल प्रकाश महाजनांनी केलाय. भावनी दुसरं कालच्या सगळ्या भाषणात काय होतं मला सांगा. जर अदानी एवढा वाईट होता तर तुम्ही त्याला घरी का जेवायला बोलावलं? उलट अदानीकडून राज ठाकरेंनी हे शिकायला पाहिजे की कसं काय लोकांशी संबंध ठेवले पाहिजे. तो सगळ्या पक्षाशी चांगले संबंध ठेवू नये. आणि अदानीनं किमान 50 वर्षाचं धोरण आखलं असेल. राजसाहेबाचं उद्या धोरण काय आज सांगू शकत नाहीत. त्याचे दुष्परिणाम सगळे भोगतायत ना. कधी बिनशर्त पाठिंबा द्यायचा, शेवटी त्यांचा अदानीच्या आडून मोदीवरच रोख होता ना. ठाण्यात घोडबंदर परिसरामध्ये मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेने इंग्रजीमध्ये बॅनर्स लावल्यामुळे विरोधक जोरदार टीका करतायत. या परिसरात मोठ्या संख्येनं परदेशी लोक येतात, त्यांना ठाकरेंचे मुद्दे कळावेत म्हणून इंग्रजीत बॅनर लावल्याची प्रतिक्रिया मनसे नेते अविनाश जाधव यांनी दिली आहे. त्यावर ठाकरेंना फक्त मतदानाच्या वेळीच मराठी आठवते असा टोला खासदार नरेश म्हस्केंनी लगावलाय. एक बॅनर फक्त लागलेला आहे हिरानंदानीमध्ये. त्या भागामध्ये बाहेरून म्हणजे बाहेरच्या राज्यातून येणारी जी लोक आहेत ती IT सेल्समध्ये काम करणारी लोक तिथे खूप मोठ्या प्रमाणात आहेत. सो आमचं विजन हे त्यांना कळालं पाहिजे म्हणून आम्ही तो त्या भागामध्ये त्या परिसरामध्ये इंग्लिशमध्ये बॅनर दिला. कारण अनेक लोक तिथून खूप मोठ्या प्रमाणात परराज्यातून तिथे येत असतात विविध कामांसाठी. सो त्यांच्यासाठी तो बॅनर लावलेला आहे आणि विजन विविध भाषेत पोचलं पाहिजे म्हणून आम्ही ते बॅनर लावतो. आम्हाला खुर्ची पाहिजे आणि खुर्ची मिळवण्याकरता मतं मिळवण्यासाठी काही करू, कधीही वेगळे होऊ, कधीही शिव्या देऊ, कधीही बरोबर येऊ. तसंच इंग्रजी बॅनर पण लावू. भाषणं, मुद्दे, तत्व हे केवळ सभेमध्ये भाषण करण्यापुरते. आमच्या दृष्टीने मतं महत्वाची आहेत, त्याकरता ते इंग्रजी बॅनर लावलेले आहेत. त्यांनी त्यांचा मूळ जो स्वभाव या बॅनरमुळे दिसलेला आहे. मतांकरता एकत्र आणि आता मतांकरता मराठी सोडून इंग्रजी. मतांकरता काही करतील हे याचं एक ज्वलंत उदाहरण आहे. मुंबईत एकनाथ शिंदेंना उद्धव ठाकरेंनी धक्का दिलाय. जोगेश्वरीतल्या शिंदेच्या शिवसेनेतील नेत्यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय तर काँग्रेस नेत्यांनीही शेकडो समर्थकांसह ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. त्यामुळे जोगेश्वरीमध्ये ठाकरेंची ताकद वाढली आहे. यानंतर